लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्याला मार्चचा 21वा हप्ता अजून येणे बाकी आहे. त्यामुळे या हप्त्याचा म्हणजेच मार्चच्या 21व्या हप्त्याचा GR लवकरात लवकर शासनाने काढावा. आज सर्वांना माहिती आहे आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिल म्हटल्याच्या नंतर आज जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी आहे जयंती आहे. परंतु एक इथे गोष्ट आपण समजून घेण्यासारखी आहे की आज शासकीय सुट्टी तर आहेच, परंतु आज GR येण्याची शक्यता फार कमी आहे कारण की सुट्टी असल्यामुळे. पण यामध्ये आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की जवळपास एप्रिल महिन्याची समजा आज 14 तारीख म्हणजे जवळपास 15 दिवस झाले बरोबर. 1 तारखेपासून जर आपण विचार केला आजच्या 14 तारखेपर्यंत म्हणजे एक 15वाडा गेला एवढ्या टायमामध्ये बरोबर. आणि पूर्वीचे जे आहेत मार्च महिन्याचे ते 30 दिवस म्हणजे या महिन्याचे 15 आणि पूर्वीचे 30 दिवस म्हणजे एकूण 45 दिवस म्हणजे तब्बल 2 महिने पावन 2 महिन्याचाच गॅप पडलेला आहे यावेळेस पण वितरणामध्ये. पूर्वी असं नाही व्हायचं बघा. पूर्वी काय व्हायचं की वितरण जे आहे ना वेळीच्या वेळीच व्हायचं, परंतु वितरणामध्ये मागच्या काही 2-3 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर वितरण हे फार पुढे जाताना दिसत आहे. परंतु तसं व्हायला नाही पाहिजे, वेळेच्या वेळी वितरण व्हायला पाहिजे, ही आपली पहिल्यापासूनची भूमिका आहे. बघा सरकार जे आहे त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करत आहे, फक्त काही गोष्टी जर सोडल्या तर बरं का. त्याच्यामध्ये नंबर 1चा मुद्दा KYCचं जे पोर्टल आहे ते चालू करायला पाहिजे. नंबर 2चा मुद्दा की बघा नवीन फॉर्म जे आहे त्याची नोंदणी जी आहे ती सुरू करायला पाहिजे. आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो की नोंदणीच्या संदर्भात जर तुम्हाला कोणी चुकीच्या अपडेट पद्धतीने जर देत असेल की तुम्हाला अशा पद्धतीने नोंदणी करून देतो तर वगैरे अशा चुकीच्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. जी पण काही शासकीय न्यूज असेल, जी काही म्हणजे खात्रीलायक अपडेट असेल तर ती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेलच. तर काही ठिकाणी बघा अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत त्या घडत आहेत. तर त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी अशा कुठल्याही गोष्टीला जे आहे 1ही रुपया कोणाला द्यायची आवश्यकता नाही किंवा सध्या कोणत्याही प्रकारची नोंदणी चालू नाही. आणि KYC पण सध्या चालू नाही, फक्त दुरुस्ती चालू आहे. आणि ही नोंदणी पण चालू करायला पाहिजे खरं तर शासनाने आणि KYC पण चालू करायला पाहिजे, पण सध्या असं घडताना दिसत नाही. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. सोबत आणखी एक आपल्या या योजनेच्या संदर्भात एक मुद्दा आहे, तो म्हणजे लाभार्थ्यांची संख्या जी आहे बघा खाली म्हणजे कमी होताना दिसत आहे. तर ती लाभार्थ्यांची संख्या विनाकारण कमी होऊ नये, हे एवढे 2-3 मुद्दे जर पाहिले आणि शासनाने वेळेवर वितरण केलं तर ही योजना सर्वांना माहीत आहे की अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रभावी योजना आहे आणि चांगल्या पद्धतीने राबवल्या जात आहे. पण काही गोष्टी मात्र नक्कीच या योजनेच्या संदर्भात चांगल्या नाहीत, ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. पण असो, आपला जो काही मार्चचा महिना आहे तर तो पूर्णपणे आता संपलेला आहे. आता एप्रिलचा महिना चालू झालेला आहे आणि एप्रिलच्या महिन्यामधले पण जवळपास 15 दिवस कंप्लीट होत आलेले आहेत. म्हणजे 15वाडा जर आपण म्हटलं तर काय हरकत नाही. तर अशामध्ये जो आहे आपल्याला जो काही हा GR आहे म्हणजे मार्चच्या हप्त्याचा, तर तो GR शासनाने लवकर काढावा अशी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. आणि लवकरच या बाबतीत जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे देखील याची दखल घेऊन लवकरात लवकर आपल्याला या मार्चच्या म्हणजे पेंडिंगचाच हप्ता, आपण एप्रिलचा तर म्हणालो पण नाही, तर मागचा पेंडिंगच हप्ता म्हणजे मार्चचाच हप्ता लवकरात लवकर तो यावा आणि त्या संदर्भातला GR यावा आणि लवकर या हप्त्याचे वितरण व्हावे. आता हा GR येण्याची शक्यता मी यापूर्वी सांगितलं तुम्हाला 20 तारखेच्या दरम्यान मागे पुढे म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत हा वितरणाचा GR मी फार अगोदर सांगितलं होतं मी तुम्हाला 2-3 तारखेलाच की 20 तारखेपर्यंतच हा GR परत यावेळेचा पण तसंच होणार आहे आणि त्याचप्रमाणे घडताना दिसत आहे. कारण आता 14 एप्रिलपर्यंत तर आता बघा आतापर्यंत GR नाही आलेला, पुढचे 2-4 दिवस GR नाही आला तर 20 तारखेच्या जवळ येणारच आहे. कारण आपल्याकडे फक्त पुढचे 3च दिवस आहेत, 15, 16 आणि 17 आणि 18 तारखेला तर शनिवार असणार आहे. परत शनिवार असल्यामुळे जे आहे परत त्या दिवशी GR येणार नाही. म्हणजे 15, 16, 17 ह्या 3 दिवसामध्येच जे आहे खास करून पुढच्या 15, 16, 17 याच 3 दिवसामध्ये GR जर नाही आला तर GR हा 20 तारखेच्या दरम्यानच येणार आहे. हे मी खूप दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं. तरी देखील परत एकदा विनंती आहे की लवकरात लवकर या योजनेचा सामाजिक न्याय विभागाने पण लवकर GR काढावा व वितरणाला सुरुवात करावी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल नेहमीप्रमाणे तर कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.